नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वीर सावरकर मैदान, लाल मैदान खेळासाठी की दुर्लक्षित जागा? वीर सावरकर मैदान, लाल मैदान हे उरणमधील खेळाडू आणि युवा प्रतिभांसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे। मात्र या मैदानाचा खेळासाठी योग्य वापर करण्याऐवजी ते बेकायदेशीर कृत्ये, वाहन पार्किंग आणि कचरा टाकण्यासाठी वापरले जात आहे। स्थानिक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी वारंवार तक्रारी केल्या असूनही नगर परिषदेने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, उरणमधील युवा खेळाडूंना योग्य सुविधा कधी मिळणार? त्याकरता आमच्या मुख्य मागण्या: मैदान केवळ खेळ आणि प्रशिक्षणासाठी राखीव ठेवावे, सुरक्षिततेसाठी उच्च दर्जाचे लाईट्स आणि CCTV कॅमेरे बसवावेत, दारू सेवन, जुगार आणि ड्रग्जसारख्या बेकायदेशीर कृत्यांना तात्काळ प्रतिबंध करावा, मैदानामध्ये वाहन पार्किंग पूर्णतः बंद करावे, गेट आणि मजबूत कुंपण बसवून वाहनांचा प्रवेश थांबवावा, मैदानाची नियमित स्वच्छता व देखभाल करून त्याला योग्य स्वरूप द्यावे, कचरा टाकणे पूर्णतः थांबवून मैदान स्वच्छ ठेवावे, खेळाडूंना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जसे की गोल पोस्ट, प्रेक्षक बसण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था। खेळ हा केवळ एक मनोरंजनाचा प्रकार नसून तो शिस्त, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य घडवतो। जर खेळाच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले गेले तर आपल्या तरुणाईच्या भविष्यासमोर गंभीर अडथळे निर्माण होतील। आम्ही उरण नगर परिषदेकडे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे त्वरित कारवाईची मागणी करतो। वीर सावरकर मैदानावरील होत असलेल्या या अतिक्रमणाविषयीची माहिती उरण फुटबॉल अकॅडमी आणि द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे खजिनदार शिवेंद्र म्हात्रे यांनी दिली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, उरण।